गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। साध्या सरळ बापूनी तुमचा सांगोला तर जिंकलाय, पण गुवाहाटी पण जिंकला, मुंबई पण जिंकली आहे आणि देशात विदेशात बापूचं नाव झालं। मीडियात बापूचा TRP सगळ्यात जास्ती आहे। शहाजी बापू कॅरेक्टर इतकं भारी आहे की धर्मवीर 2 मध्ये बघितलं का? धर्मवीर 2 मध्ये पण ते हिट झालंय त्याचं कॅरेक्टर बापूचं। सिनेमातही बापूच्या कॅरेक्टरला टाळ्या पडतात, टाळ्या। गरिबांच्या भल्यासाठी बापूंनी काम केलं। बापू साधा माणूस आहे, खरं म्हणजे बापूचं काम बोलतंय। त्यावेळी बापू विनोद करायचे, आम्हाला हसवायचे। बापू होते म्हणून आमचं एवढं मोठं मिशन हसत खेळत पूर्ण झालं। आणि तुमची इच्छा महायुती सरकार आल्यावर मजबूतीने तुमची इच्छा पण एकनाथ शिंदे पूर्ण केल्याशिवाय करणार नाही। धन्यवाद। सांगोला विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार शहाजीबापू पाटील यांचा तिरंगी लढतीत झालेला पराभव हा शिवसेना शिंदे गटाच्या चांगलाच जिव्हारी लागल्याची चर्चा या पक्षाच्या वरिष्ठ वर्तुळात होत आहे। शहाजीबापू पाटील यांचा पराभव हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राहिलेले दीपक साळुंखे पाटील यांनी ऐनवेळी उभाटा सेनेची मशाल हाती घेत निवडणूक लढवण्यामुळे मतविभागणीचा फटका बसल्यानं झाला अशी चर्चा आता या मतदारसंघात होऊ लागली आहे। या मतदारसंघात शहाजीबापू पाटील यांना पराभूत करण्यासाठी पद्धतशीर तिरंगी लढतीची फिल्डिंग लावली गेली अशी ही चर्चा झाली होती। तिरंगी लढत आणि जातीय समीकरणे यामुळे शहाजीबापू पराभूत होतील असे गणित मांडत स्वतः शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंच्या इच्छेसाठी यात लक्ष घालत दीपक साळुंखे पाटील यांना मशाल हाती घेण्याचा आग्रह केला अशी चर्चा झाली। तर शहाजीबापू पाटील यांना पराभूत करण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनीही या मतदारसंघात सभा घेतल्याचं म्हटलं जात आहे। उद्धव ठाकरेंनी तर आपल्या भाषणात शहाजीबापू पाटील यांना गद्दार म्हणत टकमक टोक दाखवण्याची भाषाही केल्याचं दिसून आलं। तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या शहाजीबापू पाटील यांच्यासाठी सांगोल्यात सभा घेत शहाजीबापू होते म्हणून आमचे मोठे मिशन हसत खेळत पूर्ण झाले। बापूंचा TRP खूप मोठा आहे, देशविदेशात बापूंची चर्चा झाली असे विधान केलं होतं। आता तिरंगी लढतीत विजयाचा सूर हरवलेल्या शहाजीबापूंना निकालाच्या दिवशी रात्रीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला आणि बापू मुंबईला रवाना झाल्याचं म्हटलं जात आहे। धर्मवीर 2 या चित्रपटात शहाजीबापू पाटील यांचे कॅरेक्टर हिट झाले म्हणणारे मुख्यमंत्री नक्कीच शहाजीबापू यांना पुन्हा विधान परिषदेत काय झाडी काय डोंगरचा आवाज घुमवण्याची संधी देतील अशी चर्चा आता सांगोला मतदारसंघात होऊ लागली आहे। तर दुसरीकडे जनतेतून दीपक आबा आमदार व्हावेत यासाठी झटलेल्या कार्यकर्त्यांचा देखील पुन्हा महायुती सरकार सत्तेत येत असल्यानं अपेक्षाभंग झाला आहे अशी चर्चा आता होऊ लागली आहे।